आहे ना. यांना आपण महात्मा असं का म्हणतो? जन्मजात तर कुणी महात्मा पैदा होत नाही. जर असं झालं असतं तर आपल्याही नावासमोर कुठेतरी महात्मा लागलं असतं. पण यांच्या नावासमोर महात्मा हे लागलं. जर आपण महात्मा या शब्दाचा विग्रह संधिविग्रह केला तर महान असा आत्मा म्हणजे महात्मा. आता यांना महात्मा ही पदवी जी मिळाली ना, ती पदवी मिळाली त्यांना 1888 साली मिळालेली आहे. यांचा जन्म झाला सातारा जिल्ह्यामध्ये कडगुण या गावामध्ये. जेव्हा जन्म झाला त्यावेळेला यांची परिस्थिती चांगलीच होती, कारण त्यांचे आजोबा जे होते ते आजोबा पेशव्यांकडे एक व्यवसाय करायचे आणि त्यांचा व्यवसाय जो होता हा फुलांचा व्यवसाय होता. म्हणजे जातीनुसार जर आपण बघितलं तर त्यांची जात ही माळी, आणि माळी जातीमधले जे लोक आहेत त्यांचा सहसा व्यवसाय जो असतो हा फुलांचा व्यवसाय असतो. जर त्यांचं पूर्ण नाव बघितलं तर ज्योतिबा गोविंदराव गोरे असं यांचं नाव होतं. कारण आधीचं गोरे हे आडनाव जाऊन फुलांचा व्यवसाय असल्या कारणामुळे गोरे ऐवजी त्यांना फुले या नावाने ते परिचित झाले. आणि अनेक लोकांनी त्यांना महान असं नाव दिलं. त्यांच्या आजोबांपासून जे चालत आलेला पिढीजात व्यवसाय होता, हा पिढीजात व्यवसाय या ठिकाणी फुलांचा असल्या कारणामुळे फुले हे नाव त्यांना पडलं. आता ज्योतिबा फुले जेव्हा जन्माला आले तेव्हा 1 वर्षानंतरच त्यांची आई ही मरण पावली. आईचं नाव होतं चिमणाबाई आणि वडिलांचं नाव होतं गोविंदरावजी. आई गेल्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या वडिलांनी केला. त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. शिक्षणाची अतिशय आवड, तल्लख बुद्धी, कारण ज्याप्रमाणे नाव आहे ज्योतिबा त्याप्रमाणे एक ज्योत जशी स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देते ना, तसंच या ठिकाणी ज्योतिबांचं व्यक्तिमत्व सुद्धा आहे बरं. कारण ज्योतिबांनी काय केलं की स्वतः ते या ठिकाणी शिकले, स्वतः तर शिकले पण समाजाला सुद्धा या ठिकाणी जागरूक केले. तुम्हाला ही गोष्ट कदाचित माहिती नसेलही, कारण आपल्या भारतामध्ये जो शिव उत्सव सुरू केला ना, हा सर्वात प्रथम सुरू केला महात्मा ज्योतिबा फुले यांनी. जी शिवजयंती आपण साजरी करतो, ती शिवजयंती सुरू करण्याची जी सुरुवात झाली महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून. आणि शिवरायांवर जो पहिला पोवाडा लिहिला गेला ना, हा पहिला पोवाडा या ठिकाणी कोणी लिहिला तर हा पहिला पोवाडा लिहिला महात्मा ज्योतिबा फुले यांनी. आता एवढं मोठं व्यक्तिमत्व हो म्हणून तर त्यांना क्रांती सूर्य असं म्हणतात ना. कारण सूर्याचं जसं तेज आहे ना, तसंच तेज या ठिकाणी आहे ज्योतिबा फुले यांचं. कारण ज्याप्रमाणे सूर्य हा प्रकाश देतो, तो प्रकाश देण्याचं कार्य हे केलं ज्योतिबा फुले यांनी. मग ज्योतिबा फुले शिकत असताना कमी वयामध्ये त्यांचं लग्न झालं 1840 ला. लग्न सावित्रीबाई फुले यांच्याशी झालं. जेव्हा त्यांचं लग्न झालं त्यावेळेला त्या काळामध्ये आपल्या समाजामध्ये अस्पृश्यता, दारिद्र्य याचं प्रमाण खूप जास्त होतं आणि उच्चवर्गीयांकडनं जे अस्पृश्य आहे, दलित लोक आहे, त्यांचा खूप जास्त छळ केला जात होता. मग याचं निर्मूलन करण्याचं कामही यांनी केलं. एकदा काय झालं, लग्न झाल्यानंतर ते एका मित्राच्या लग्न समारंभामध्ये गेले. तिथे गेल्यानंतर उच्चवर्गीय लोकांमधून ज्या अस्पृश्य लोकांचा किंवा दलित लोकांचा जो अपमान झाला तो त्यांना असह्य झाला आणि तेव्हापासून त्यांनी ठरवलं की नाही, मला माझ्या देशामध्ये अस्पृश्यता निर्मूलन करायचं आहे. म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कारण त्या काळामध्ये कदाचित समाजशास्त्र विषय शिकले असाल तर माहिती असेलही, कारण सतीची प्रथा ही होती, पेशवपण होतं, विधवा स्त्रियांवर अन्याय अत्याचार केले जायचे, स्त्री विधवा झाली की तिला विद्रूप केलं जायचं. आता या ठिकाणी सतीची प्रथा अशी होती की तिचा पती गेल्यानंतर तिला त्याच सीतेवरती जाळलं जायचं. लोक बघायचे की कळपत होती, बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती, पण लोक आवर्जून तिला त्या सीतेवरती जाळत होते. ही अशी प्रथा ही आपल्या डोळ्यांनी बघवणार नाही बरं, आणि त्यावेळेला आपल्या समाजामध्ये होती. ही प्रथा कुठेतरी बंद करायची म्हणून सतीची प्रथा बंद केली. सतीची प्रथा बंद केल्यानंतर मग दुसरं काय, मग त्या स्त्रीला विद्रूप करायचं. मग विद्रूप करायचं तर तिचं केशोपण करायचं, तिचे केस काढून टाकायचे डोक्यावरचे, म्हणजे ती विद्रूप दिसेल, म्हणजे कोणीही तिच्याकडे बघणार नाही. हे सुद्धा बंद करण्यामागे राजा राममोहन रॉय यांना सुद्धा या ठिकाणी मदत केली, ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांची. त्यानंतर विधवा स्त्री जी समाजामध्ये वावरू शकत नव्हती त्या काळामध्ये, तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या स्त्रीला सुद्धा मानाचं स्थान मिळवून दिलं.
त्यांनी पहिली शिक्षिका घडवली ती आपल्या घरापासून. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की ते लग्नामध्ये गेले तेव्हा त्यांनी ठरवलं की आज तिला शिकवण्याची गरज आहे, कारण आज जर ती शिकली ना तर ती संपूर्ण समाजाचा विकास करेल. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरुवात शिक्षणाची केली ती म्हणजे आपल्या स्वतःच्या पत्नीपासून. पहिले त्यांना शिकवलं आणि त्यांना सांगितलं की आज तू शिकली, एक स्त्री शिकली तर घराची प्रगती होते. म्हणून त्यांनी बाकी इतर स्त्रियांना सुद्धा शिकवण्याचं कार्य हाती घेतलं ते म्हणजे सावित्रीबाई फुले यांना. अतोनात कष्ट घेतले थोडा दोन्ही वागतात त्यांनी, पण त्यांना जो मान सहन करावा लागला ना, ज्याप्रमाणे असं म्हटलं जातं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा तितकाच दोषी असतो. पण बघा इथे काय झालं, इथे जेव्हा सावित्रीबाई घडून निघायच्या त्यांच्यावर दगडफेक, शेणाच्या डोळ्यांची फेक ही केली जात होती, शिवीगाळ केली जात होती. पण अशा अन्यायाला न जुमानता सावित्रीबाई फुले या एक पात्रासोबत घेऊन जायच्या. त्या ठिकाणी पहिली शाळा जी काढली होती ती म्हणजे 1848 त्या ठिकाणी पहिली शाळा काढली. ती शाळा पुण्याच्या बुधवार पेठ होती, भिडेवाडा त्या ठिकाणी पहिली शाळा काढली होती, पहिली मुलीची शाळा. या ठिकाणी जाऊन त्या शिकवत होत्या. लोकांनी दगडफेक केली, चिखलफेक केली, पण त्या जुमानत नव्हत्या. म्हणजे याही परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण दिलं आणि त्यामुळे कुठे आज आमच्यासारखं त्या ठिकाणी शिक्षित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. एवढं मोठं शिक्षणाचं कार्य त्यांनी केलं म्हणून कुठेतरी यांना क्रांती सूर्य असं म्हणतात आणि सावित्रीबाई फुले यांना क्रांती ज्योती असं म्हटलं जातं. त्याच्या नावापासून त्यांचा अर्थ दडलेला आहे. त्यांचं नावच आहे ज्योतिबा. आपली ज्योत जेव्हा एका रूममध्ये पुन्हा अंधार असतो तेव्हा ती ज्योत जशी प्रकाश टाकते तसं प्रकाश टाकण्याचं काम या ठिकाणी केलं ते म्हणजे ज्योतिबा फुले. असे अनेक गुण आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले म्हणून कुठे आपल्या महाराष्ट्राला फुले, शाहू आणि आंबेडकर यांचा महाराष्ट्र असं म्हटलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं नाव ऐकलं असेल, 2 दिवसांनी त्यांची सुद्धा जयंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानलं होतं, कारण महात्मा ज्योतिबा फुलेंनी ते सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ती कशासाठी तर दलितांवर होणारे अत्याचार, स्त्रियांवर होणारे अन्याय, जे बालकामगार काम करत होते यांच्यावर होणारे अन्याय, या सगळ्यांवर लढा देण्याचं काम केलं ज्योतिबा फुले यांनी. जेवढे वर्ष आयुष्य मिळालं ना तेवढे वर्ष आयुष्य ते समाजासाठी जगले आणि त्यांनी आपल्या पत्नीलाही तसंच सांगितलं. ज्योतिबा फुले गेल्यानंतरही सावित्रीबाई फुलेने सत्यशोधक समाजाचं कार्य हे अविरत चालूच ठेवलं. अशा प्रकारे छोटासा दृष्टांत मला या ठिकाणी आठवतो की जेव्हा सगळं काम करून आल्यानंतर ज्योतिबा फुले रात्री झोपले. झोपेमध्ये एकदम त्या कंदिलाचा टिमटिमचा प्रकाश आणि त्या प्रकाशामध्ये अचानकपणे 2 व्यक्तीच्या प्रतिकृती येताना दिसल्या, ज्याला आपण सावली म्हणतो. ते झोपेत बरं का, गाढ झोपेमध्ये, आणि जसं आपण स्वप्न बघतो तसं 2 माणसं त्यांच्याकडे आलेली त्यांनी बघितली. चोर पावलांनी आली. त्यांनी अचानकपणे डोळे उघडले आणि एकदम त्यांना ते 2 पुरुष एकदम या स्वरूपामध्ये समोर दिसले. कारण चोर जेव्हा चोरी करायला 2 मेकअप करून तर मुळीच येत नाही, तर तशा प्रकारेच ते 2 जण आलेले होते. त्या दोघांना बघितल्यानंतर ज्योतिबा फुलेंना असं वाटलं की हे मला कशासाठी आहे, माझ्याकडे चोरी करायला नाही आले. त्यांनी विचारलं तुम्ही चोर ना? ते म्हणाले नाही, आम्हाला तुझा प्राण पाहिजे, तुला मारण्यासाठी आम्ही आलेलो. मग मला मारायचं, बरं मला मारून तुला काय मिळेल? तर ते म्हणाले की तुला जर मारलं ना तर आम्हाला प्रत्येकी 1000 रुपये मिळणार. त्यावेळेला 1000 रुपये खूप झाले. मग 1000 रुपये मिळेल म्हणून मला मारायचं. का मारायचं? कारण मी काय केलं, सत्यशोधक समाजाची स्थापना केली, समाजामध्ये अस्पृश्यता निर्मूलन केलं, समाजामध्ये स्त्रियांना स्थान मिळवून दिलं. याच्यासाठी हो, याच गोष्टीसाठी तुला मारायचं आहे आणि तुला मारायची आम्हाला सुपारी मिळालेली आहे म्हणून तुला आम्ही मारायला. बरं, ज्योतिबा फुलेंनी म्हटलं ठीक आहे, मारायचं ना मार, मी चांगल्या प्रकारे तुझ्यासमोर उभा राहतो, पण मी केलेलं कार्य जे आहे यामध्ये तुमच्या स्त्रियांना सुद्धा शिक्षण मिळालं आहे. म्हणजे त्या 2 व्यक्तींना ज्योतिबा फुलेंनी आपल्या बोलण्यातून जे पटवून दिलं ना, तर त्यामध्ये ज्योतिबा फुलेंनी ज्या सांगितलेल्या गोष्टी होत्या त्या 2 व्यक्तींना एवढ्या चांगल्या समजल्या की ते 2 व्यक्ती या ज्योतिबा फुलेंचे अनुयायी म्हणून त्या ठिकाणी झाले. मग आता ज्याने मारायला पाठवलं होतं त्याच्या विरोधामध्ये कट रचण्यासाठी या दोघांनी ज्योतिबा फुलेंना मदत केली आणि त्याच काळामध्ये ज्योतिबा फुलेंना तुरुंगातही जावं लागलं. मग एवढं चांगलं कार्य करणाऱ्या व्यक्तींना जर तुरुंगात जावं लागत आहे तर आजची स्थिती आपण बघतोय ना कशा प्रकारे या ठिकाणी कार्य
ज्योतिबा फुलेंबद्दल मला एक गोष्ट खरंच सांगायची, त्यांना स्वतःचं मूल नव्हतं, पण एका विधवा स्त्रीला जेव्हा ती गरोदर होती त्यावेळेला तिला तिचे जे बाळंतपण आहे ते बाळंतपण त्यांनी स्वतःच्या घरी केलं, कारण त्यावेळेला त्या समाजामध्ये विधवा स्त्रिया या नको होत्या. मग त्यावेळेला आजकाल ज्योतिबा फुले यांनी दिला आणि तिला जो मुलगा झाला त्या मुलाचा स्वीकार ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी केला. त्या मुलाचं नाव होतं यशवंत आणि हाच ज्योतिबा फुलेंचा मुलगा म्हणून त्या ठिकाणी राहिला. हाही शिकला, याने सुद्धा शिक्षक बनला आणि याने सुद्धा मोठमोठ्या शाळा काढल्या. म्हणजे असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये जो व्यवसाय पिढी जात असतो तो व्यवसाय समोर केला जातो, कारण आपल्या भारतामध्ये संस्कृती आहे भारतीय हिंदू फॅमिली बिझनेस, ज्याला म्हणतात जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. ही संस्कृती आहे की आपल्या कुटुंबामध्ये जे व्यक्ती काम करतात ती स्त्रिया पिढ्या चालत असते. मग अशा प्रकारे ज्योतिबांच्या काळामध्ये सुद्धा हाच व्यवसाय केला जातो. असे हे थोर व्यक्ती होते आणि या थोर व्यक्तींनी अशा प्रकारे या ठिकाणी कार्य केलं. सत्यशोधक समाजाची स्थापना केली, दलितांना प्रोत्साहन दिलं, दलितांना स्थान मिळवून दिलं, अस्पृश्यता निर्मूलन केलं. अशा सगळ्या गोष्टी ज्योतिबा फुलेंनी केल्या. म्हणून कुठे याला क्रांती सूर्य असं म्हटलं जातं, कारण सूर्य ज्याप्रमाणे सूर्याचं तेज आहे त्याप्रमाणे तो सगळ्यांना प्रकाश देतो, त्याचाच प्रकाश त्यांनी आपल्या भारतामधल्या लोकांना सुद्धा दिला. आणि थोर पुरुषांमध्ये एक पुरुष होऊन गेले ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. आणि यांची प्राणज्योत मावळली ती म्हणजे 28 नोव्हेंबर 1990. बघा काळ कसा होता. 1827 चा जन्म, त्यानंतर 1840 चं लग्न, 1848 ला पहिली शाळा काढली, 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली, 1888 ला त्यांच्या कार्याबद्दल लोकांनी त्यांना महात्मा अशी पदवी दिली आणि 1890 ला या ठिकाणी यांची प्राणज्योत मावळली. म्हणून मला या दिवशी हेच म्हणावं असं वाटेल, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने गेले. अशा महामानवाला माझे कोटी कोटी अभिवादन. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते आहे. या ठिकाणी उपस्थित बालाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक वृंद, माझे सर्व विद्यार्थी, या सर्वांनी मी सांगितलेल्या गोष्टी नीटपणे ऐकून घेतल्या याबद्दल मी शिक्षकांचं आणि माझ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आभार मानते आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते. धन्यवाद.